एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि माझी तब्येत आता छान झालेली आहे. आज दुपारी मी व्लॉग स्टार्ट करते आहे. आजचा जो व्लॉग होता सकाळी शूट केला होता, म्हणजे काल रात्रीपासूनचा जो शूट केला होता तो मी अपलोड केला आहे, जो तुम्ही बघितला नसेल तर बघा. आणि हा मग दुसरा व्लॉग मी लगेचच स्टार्ट केला होता, जेणेकरून तो रात्रीपर्यंत चालेल असा माझा विचार होता. तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी डेली व्लॉग्स बनवते आणि 100 डेज 100 व्लॉगचं मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे. 100 डेज मी आता कंटिन्युअस व्लॉग्स टाकणार आहे. सो जर तुम्ही डेली व्लॉग्समध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझं पार्सल आलं होतं. मी साडी मागवली होती. माझ्याकडे व्हाईट कलरची एकच साडी होती फक्त, ती जी साऊथ इंडियन असते, गोल्डन बॉर्डर असते त्याला तशी. सो मला एक वेगळी अशी किंवा साध्यातली पाहिजे होती, एक 500-700 रुपयापर्यंतचीच. कारण व्हाईट साडीला जरा जरी डाग लागला की मग ती खराब होऊन जाते. सो मला हलकी फुलकी एखादी व्हाईट साडी घ्यायची होती, कारण मी कपडे व्यवस्थित ठेवण्यात खूप बेकार आहे. माझ्याकडून कपडे व्यवस्थित राहत नाहीत. सो मी फ्लिपकार्टवरून साडी मागवली होती आणि त्याच्यावर ना मला असे लाल लाल स्पॉट दिसत होते. तर ते मी बघितलं काय आहे, पण ते दोरे होते आतल्या बाजूला रेड कलरचे. मला वाटलं कलर आहे की काय. ऑनलाईन जेव्हा आपण साडी मागवतो किंवा मी जेव्हा ऑनलाईन साडी मागवते सगळं व्यवस्थित येतं, काही इश्यू नसतो. फक्त त्याचा हाईटचाच इश्यू असतो, म्हणजे त्याची लेंथ जी असते थोडी कमी असते. तर मी इथे तेच चेक करते की लेंथ व्यवस्थित आहे का, आणि लकीली लेंथ व्यवस्थित होती. आणि लकीली मी आता 26 जानेवारीच्या अशा तोंडावरच व्हाईट साडी मागवली आहे. तर मी विचार करते की लगेचच ब्लाऊज शिवायला टाकते, म्हणजे लगेचच मला ते 26 तारखेला घालता येईल. मिळालं तर ठीक आहे, नाही तर मग बघू काय होतं आहे. आणि अकिराचं इथं जो हिंदीचा चार्ट आहे तो मी इथे समोर लावते आहे, कारण ती बेडरूममध्येच मोस्टली अभ्यासाला बसते, हॉलमध्ये कधीच बसते. तर तिचा इंग्लिश आणि मॅथ्सचा काही इश्यू नाही आहे, पण हिंदीचा थोडा तिचा इश्यू व्हायला लागला आहे हल्ली. हिंदीचं तिच्या लक्षात नाही राहत आहे. क ख ग घ वगैरे हे सगळं व्यंजन आणि ते सगळं स्वर व्यवस्थित येतात, पण व्यंजनचा थोडा तिचा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून मग हिंदीचा चार्ट आणून लावते. आणि होतं आहे काय माहिती आहे, अकिरा जे शिकते आहे ना ते सगळं वीरूला येतं. वीरू तसा तिच्यापेक्षा लहान आहे, त्याला हे सगळं नाही अजून हिंदी वगैरे. पण अकिरा जे काही अकिरा शिकते, जे काही ती आज सध्या तिला येतं आहे ते सगळं त्याला येतं. आता हिंदी पण तो शिकून जाईल अकिरासोबत, म्हणजे तसा तो शिकलाच आहे, पण परफेक्ट अजून दिदीला परफेक्ट येत नाही आहे, त्यामुळे त्याला पण येत नाही आहे. तर इथे मी तेच चार्ट लावते. अभिषेकला अजिबात नाही आवडत असं बेडरूममध्ये वगैरे चार्ट वगैरे लावलेले. पण आपण लहान होतो तेव्हा आपले आईवडील हेच करायचे, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना यांनी खूप फरक पडतो. अकिराचं जेव्हा सुरुवात होती स्कूलची तेव्हा पण मी असे चार्ट्स लावले होते आणि त्याचा तिला फायदा झाला होता. अभिषेकला आवडू दे अगर न आवडू दे, आता तिचं शिक्षण महत्त्वाचं आहे किंवा अकिरा वीरूचं शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यांना येणं महत्त्वाचं आहे. आणि ती टोटली जबाबदारी माझी आहे. सो कसं शिकवायचं आहे, काय शिकवायचं आहे हा माझा चॉईस आहे. त्यामुळं मी त्याला तेच बोलते, तुला आवडू दे न आवडू दे, मग तू शिकव, माझ्या पाठीमागे लागू नको, तू शिकव, हे मी सरळ त्याला बोलते. सो इथे लागलं थोडंसं तिरकं लागलं पण ठीक आहे. त्यानंतर एडिटिंग करून घेतलं. अपलोड करायचं होतं. एडिटिंग तर मी ऑलरेडी करून ठेवते आणि अराउंड 2:30 वाजले असतील. खूप वेळ जातो अपलोडिंगला, कारण माहिती आहे मी आधीच्या व्लॉग्सवर ना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायची, टॅग्स, डिस्क्रिप्शन आणि या सगळ्या गोष्टींकडे, किंवा थंबनेल. आता बघा हल्लीचे थंबनेल मी अपलोड, म्हणजे थंबनेल वगैरे सगळं व्यवस्थित असतं, असं नाही की काहीही अपलोड करते मी. आधीच्या चुकांमधून शिकते आहे मी आता. तर हे माझ्यासाठी आता सध्या खूप इम्पॉर्टंट आहे की भले वेळ लागू दे. आधी माझी अशी हे असायची ना गडबड की कधी एकदा मी अपलोड करून टाकते ब्लॉग आणि कधी एकदा तो सगळ्यांसमोर जातो आहे. पण आता माझं असं आहे की वेळ झाला तरी चालेल, कारण बघा अजून वेळ फिक्स होत नाही आहे. कधी मी 3ला टाकते, कधी 5ला टाकते, कारण मला परफेक्ट सगळं टॅग्स वगैरे सगळे लावून व्यवस्थित मगच मला ते अपलोड करायचं आहे. सो थोडा टाईम जातो या सगळ्या गोष्टीसाठी, पण ठीक आहे. आता जर ठरवलं आहे करायचं आहे आणि करतीच आहे तर मग चांगलं करूया ना, या हिशोबाने मी करते आहे. व्हिडिओ अपलोड केला आणि मी औषध घ्यायचं विसरले होते. 3 दिवसाचा कोर्स आहे, सो औषध घ्यायचं विसरले होते. औषध घेते इथं. मला आजारी वगैरे पडले, म्हणजे नॉर्मल सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही, कारण आमचा घरचा डॉक्टर आहे, माझ्या भावाची बायको डॉक्टर आहे. सो तिला फोन करूनच मी विचारते. आणि इवन आता मुलांचं पण छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर मी सारखी त्यांना पण डॉक्टरांकडे नाही नेत, मी माझ्या भावाच्या बायकोलाच विचारते. मग ती मला प्रिस्क्रिप्शन देते फोनवरती आणि मग मी जाऊन आणते. काही गोळ्यांमध्ये असं होतं की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नाही मिळत, म्हणजे फोनवर वगैरे मेसेजवर, तर मग ते तेवढं मला डॉक्टरांकडे जायला लागतं. बट बाकी ठीक आहे.
आणि आता इथे अकिराला रेडी करते मी ट्युशनला जायला. आणि मुलांच्यातला आणि मुलींच्यातला फरक, जर तुमच्याकडे मुलगा असेल तर तुम्हाला माहितीच असेल, पण नसेल, दोन्ही मुली असतील तर हा मुलांच्यातला आणि मुलींच्यातला फरक आहे. सरळ त्या सोफ्यावर बसणारच नाही, कुठून तरी चढून उड्या मारूनच बसणार. आणि अकिराला मी बोलत होते की हा ड्रेस नको घालू, कालच घातलाय, तर नाही, तिला हाच ड्रेस घालून जायचं आहे. तिला ट्युशनला किंवा स्कूलला जाताना मी पोनी एकदम पॅक करून पाठवते, पण आज तिच्या फ्रेंडचा बड्डे आहे आणि ट्युशनमधून डायरेक्ट ती तिकडे जाणार आहे. सो मी तिला केस वगैरे असे सोडून पाठवते. तरीसुद्धा तिने मला सांगितलं की मम्मा टीचरनी मला असा क्लचर लावला होता पाठीमागे, एखाद्या दिवशी चालतं. आणि अकिराचं किचन बघा, अकिराला खूप आवडतं. माझी मम्मी तिला नेहमी काही ना काही वेगवेगळे असे स्टीलची भांडी वगैरे खेळण्यातली घेऊन देत असते. सो खूप काही काही आहे तिच्याकडे. एक दिवस मी ते तुम्हाला दाखवेन, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्येच मी दाखवेन की अकिरा खूप वेळ खेळते, ती छान आवडीनं खेळत असते. ओके गाईज, सो संध्याकाळचे 7 वाजतात. तुम्ही म्हणाल ही इथेच येऊन का बसते बोलायला, तर मला ही कम्फर्टेबल जागा वाटते म्हणजे फोन घेऊन किंवा कॅमेरा घेऊन बोलायला. सो आता संध्याकाळचे 7 वाजतात आणि आम्हाला जायचं आहे अकिराच्या फ्रेंडच्या बड्डेला. तर अकिरा आत्ता ट्युशनला गेली आहे आणि ट्युशनमध्ये तिच्या सगळे स्कूलमधलेच मुलं आहेत आणि तिची ट्युशन टीचर म्हणजे तिच्या फ्रेंडची मम्मी आणि माझी फ्रेंड आहे. सो मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिला घेऊन जावा ज्याचा बड्डे आहे त्याच्या घरी, आणि मग मी युद्धवीरला सोडून फुटबॉलला मग हे करते येते. सो अकिरा तर तिथं पोचली असेल. मला जाता जाता आता त्या बड्डे बॉयला गिफ्ट घ्यायचं आहे आणि त्यानंतर निघायचं आहे. तर मी एक 5 मिनिट वेट करते, कारण युद्धवीरच्या इथं फुटबॉलला 6:50ला आतमध्ये घेतात. सो मी थोडासा वेट करते. तर मजा अशी झाली ना की मला फोन आला, त्या ज्या मुलाचा बड्डे आहे त्याच्या मम्मीचा सकाळी फोन आला की असं असं बड्डे आहे, आणि त्याचा बड्डे ॲक्च्युली गेल्या आठवड्यात झाला होता, पण तो त्यांनी सेलिब्रेट केला होता. सो आज केक कटिंग असं त्यांनी ठेवलंय, सो तुम्ही या वगैरे असं त्यांचा मला फोन आला. तर मी बोलले हां ठीक आहे येते. ना मी थोडीशी टेन्शनमध्ये आले, कारण लास्ट इयर याच्याच बड्डेला म्हणजे याच मुलाच्या बड्डेला युद्धवीरनी एवढा तमाशा केला होता ना की म्हणजे आम्ही गिफ्ट वगैरे घेऊन गेलो. मग हा खूप खुश झाला, याला वाटलं की ते गिफ्ट त्याच्यासाठीच आहे, खूप खुश झाला. मग तिथे गेल्यानंतर जसं ते गिफ्ट दिलं त्या बड्डे बॉयला तसा हा एवढा रडायला लागला, म्हणजे आयुष्यात कधी असा कुठला मुलगा रडणारा मी बघितला नव्हता. दुसऱ्या कोणाचं असतं तर माझं टाळकंच हल्लं असतं, म्हणजे माझं असताना पण हल्लंच माझं डोकं, पण खूप खूप त्रास दिला. बरं चल, त्यांनी काय केलं, ज्याचा बड्डे होता त्याच्या मम्मीनं काय केलं की घे तुला म्हणून आम्ही आणलेलं गिफ्ट त्याला दिलं, त्यानं ते फोडलं वगैरे सगळे प्रकार झाले. मला खूप एम्बॅरेसिंग झालं ते, की म्हणजे इतकं कसं तरी वाटलं ना शे यार, कारण ज्याचा बड्डे होता तो पण छोटा मुलगा आहे, पण त्याला सुद्धा ते पाहिजे ना सगळं ओपन करायचं वगैरे, एक्साइटमेंट त्याला पण होती. पण तरी पण त्यांनी दिलं, युद्धवीरनं ते खोललं. चला खोललं, त्यानंतर आता त्याला आलेले सगळे गिफ्ट खोलायचे, त्या मुलाला आलेले सगळे गिफ्ट त्याला खोलायचे होते. मग मला आज आलं टेन्शन की तुझीच सांगते स्टोरी मी, की त्याच मुलाचा बड्डे मग कसं करायचं. मग माझ्या डोक्यात आलं की आज आहे फुटबॉल, आणि मग त्यांचं टायमिंग बड्डेचं आणि याचं फुटबॉल सगळं मॅच होतंय. सो असं आहे. आता फार काही बोलत नाही तर कळतील सगळ्या गोष्टी आणि मग कॅन्सल करायला लागेल फुटबॉलला जाणं. फुटबॉलला जायचं ना, असं छोट्या बेबी झालं तू. चला, से हाय टू एवरीवन. हाय. से बाय टू एवरीवन. बाय. से लव यू ऑल. आई लव यू. ओ चलो बाय. मी आता जाऊन येते आणि मग बोलते किंवा तिथला पण थोडाफार मी शूट करते. निघायच्या आधी नवाबला इथं मी बांधून जाते. युजली आम्ही त्याला घरामध्ये कधी बांधून नाही ठेवत, म्हणजे पूर्ण वेळ तो रिकामाच असतो. पण त्याची पॉटीची आणि सुसूची वेळ जी आहे ती 7:30ला मी त्याला खाली घेऊन जाते. पण आता मला असं वाटतं की मला यायला बराच वेळ लागेल, त्यामुळं मी त्याला आता बांधून जाते. काही पर्याय नाही आहे माझ्याकडे, म्हणजे नाही तर मग तो सगळ्या घरामध्ये सुशी करेल. सो किती वेळ तो तरी कंट्रोल करणार, म्हणून मग मी त्याला बांधून जाते. बिचाराचे आज थोडे हाल होणार आहेत, पण आता काय करणार. मम्मी नवाब की चुकी होते बघ. मम्मी नवाब की चुकी होते बघ. मम्मी तुझे आणि नवाब पण घेते. मम्मा नवाब पण आणि पण गिफ्ट घेतलं मी. झेंगा घेतलं जे अकिरा युद्धवीरकडे आहे ते.
युजली मी काय करते, जे एज्युकेशनल टॉयज असतात ते घेते अकिराच्या फ्रेंड्सना मी. पण ठीक आहे, यावेळी विचार केला की एखादं टॉय घेऊया, मुलं पण खूप खुश होतात. आणि त्यानंतर मग गेले मी तिकडे. अकिरा ऑलरेडी आली होती. तर हे जे चौघे पुढे दिसत आहेत, म्हणजे ती मुलगी, ब्लू कलरची मुलगी सोडून हे बाकीचे जे चौघे दिसत आहेत ना, हे एकत्र असतात ट्युशनमध्ये आणि स्कूलमध्ये. एकत्र ही यांची गँग आहे. अकिराला मैत्रिणी खूप कमी आहेत, म्हणजे 1-2च असतील, पण हे चौघे एकत्र असतात की टिफिन खाणं, ट्युशन एकत्र, सगळं यांचं एकत्र असतं. मस्त आता यांची गँग आहे. बड्डे सेलिब्रेशनच्या वेळी मी तिथे थांबू शकले नाही, कारण मला जायचं होतं युद्धवीरला घ्यायला. सो अकिरा तिथेच थांबली. काय थांब, नाही पूर्ण झाल्याशिवाय नाही यायचं बाहेर. हा नाही आलं, येणार बाळा माझं. जा खेळते, जा येते. गो 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 गो. युद्धवीरला आणायला गेले आणि मग ना तिथं एक जण पॅरेंट्स होते कोणाचे तरी, तर ते आम्हाला सांगत होते की हा तुमचा मुलगा आहे का. म्हणलं हो. तर तो खूप छान खेळत होता वगैरे. मला एवढं छान वाटलं, दुसराच दिवस आहे युद्धवीरचा आणि तो एवढा छान खेळत होता वगैरे सांगितलं. त्या बोलल्या तुम्ही आल्यानंतर जरा तो असा म्हणजे काकू करायला लागला, पण इतका वेळ खूप छान खेळत होता. आणि कसं आहे माहिती, तिथे तो सगळ्यात छोटा तोच आहे, त्यामुळं मग त्याला थोडंसं असं झुकतं माप दिलं जाते असं मला वाटतंय. आणि मग नाही आलो की असं मग त्याचं चिडणं वगैरे जे घरी आहे ते होतंच. पण एक गोष्ट बरी होती या फुटबॉलमुळे की त्याला हार पचवणं, म्हणजे हारणं सुद्धा आपण हारू शकतो हे ॲक्सेप्ट करायला त्याला जमेल. हो होय 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 होय. जायचे 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 जायचे. आत्ता आले मी आणि नवाबला फिरवून आले. तर खूप दंगा करतात. तर असा होता आजचा दिवस. हेक्टिक होता. वेळ झाला आज खूप, कारण या वेळेला मुलं झोपायच्या तयारीत असतात. पण आज तिकडे जाऊन आल्यामुळे सगळ्या गडबड गोंधळ, खूप वेळ झाला. असं आहे, अभिषेक नसला की मग माझे असे हाल होतात एकटीचे. खूप हे होतं, म्हणजे आता तुम्ही बघितलंच किती पळापळी, इकडे पळा तिकडे पळा. कारण कोणाला एकाचं हे स्किप नाही करू शकत की चला किराला असं नाही म्हणू शकत की तुझ्या फ्रेंडच्या बर्थडेला जाऊ नको, कारण तिथे सगळे फ्रेंड्स सोबत जातात, म्हणजे सगळे फ्रेंड्स जातात. तर मग ते असं होतं की हीच एकटी नाही जाणार. त्यामुळे कोणाचं मी मिस नाही करू शकत ना. त्याच्या गोष्टी, युद्धवीरच्या कुठल्या गोष्टी मी कॅन्सल करू शकते ना, किराच्या कोणत्या गोष्टी कॅन्सल करू शकते. जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये, जो तुम्ही आज बघितला, म्हणजे हा तुम्ही ब्लॉग बघाल तेव्हा काल बघितला असं म्हणूया आपण. काल ज्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी सांगितलं होतं की कम्फर्ट झोन मला सोडायला मी एवढी रेडी नसते पटकन, पण यांच्या बाबतीत मी नाही माझा कम्फर्ट बघत. तर ते याचं उदाहरण जे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल. आणि मला वाटते कुठलेच आई वडील आपल्या मुलांसाठी आपला कम्फर्ट झोन सोडायला तयार असतात. सो मी काही खूप वेगळं असं करत नाही आहे, सगळेजणच हे करतात. पण या सगळ्यात माझे हाल होतात हे नक्की. अभिषेक घरी असेल आता त्यावेळेला मग काय नाही, मग होतं. आता कसं अभिषेकचं लेट येणं, म्हणजे ज्यावेळी यांचं सगळं स्कूल आणि हे सगळं असतं त्यावेळी तो घरी नसतोच, त्यामुळे खूप हेक्टिक होतं. मी असं ना, मला आत्ता आठवतंय की मी आधीच्या चॅनलवर पण एक असा ब्लॉग बनवला होता की 9 to 5 जॉब करणारा नवरा पाहिजे बाबा, की सगळं व्यवस्थित, 9ला जाणार, 5ला 6-7 पर्यंत येणार असं. तर असं आहे. आता मी जेवणार आहे. हे अकिरा तर काही खाणार नाही, युद्धवीर जेवेल. आणि मला सांगितलं होतं युद्धवीरच्या म्हणजे युद्धवीर काय काय खातो वगैरे याच्याबद्दल व्लॉग बनवायला. तर तो मी उद्या शूट करायचा माझा प्लॅन आहे. तर येईल तो लवकरच व्लॉग. युद्धवीरचं खाण्याचं खरंच खूप नाटक आहे. त्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. खूप त्याचं म्हणजे खूप त्याच्या पाठी लागायला लागतं. अकिराचं काय नाही, अकिरा खाते. बऱ्याच दिवसांनी नेलपेंट लावलं आणि बऱ्याच दिवसांनी असं लाल भडक नेलपेंट लावलंय. म्हटलं चला खूप दिवसांनी, जाता जाता परवा एकदा दिसलं एका ठिकाणी, घेऊन टाकलं ते. तर चला, हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण आता यानंतर काही मी शूट करायची माझ्यात एनर्जी नाही आहे आणि यांचा पण फार गोंधळ चालू आहे. तर बोलते मी तुमच्याशी नेक्स्ट व्लॉगमध्ये, भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.